मारलं ते कोण मिळलं आणि मग गेला वाईदाकडे हो मला याला मलमपट्टी द्या. राज तो म्हणला एक काय नाही, एक तांबडा पैसा द्या, मी तुम्हाला मलमपट्टी करून देतो. आता वास्तविक त्या राजाच्या उशापायतीशी केवढं धन होतं, पण स्वप्नात त्या जो तांबडा पैसा सुद्धा नव्हता ते तिथे पायाची जखमला मलमपट्टी करण्याकरता एक पैसा सुद्धा जवळ नव्हता. म्हणजे जे जागृतीमध्ये आहे ते स्वप्नामध्ये कामाला येत नाही, स्वप्नातलं स्वप्नात कामाला येतं, आणि जे स्वप्नातले पदार्थ आहेत ते जागृतीमध्ये कामाला येत नाही. म्हणजे अशी स्थिती होते. म्हणून हे स्वप्न किती मिथ्या आहे. ज्ञानोबा सांगतात स्वप्नीचे चैले जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया. आभराची बाहुली बेगराची सावली नाही, विषयाची समसुख बेगळाची बाहुली आभराची सावली जाईल रया. असं स्वप्न आहे. असे स्वप्नातले पदार्थ आहेत. परंतु नाथ महाराज कोणी सांगतायत जसं स्वप्नातलं जागृतीमध्ये कामाला येत नाही तसं जागृतीतलं सुद्धा स्वप्नात कामाला येत नाही. म्हणजे स्वप्न आणि जागृती सारखीच. स्वप्न आणि जागृती जे आपण जागृतीमध्ये आपलं घरदार बायका पोरी सगळं पाहतो हे स्वप्नात सुद्धा आहे. हे स्वप्नात सुद्धा पाहायला मिळतं. असो, इथे नाथ महाराजांची भाषा आहे, संतांची भाषा आहे. नाथ महाराज म्हणतात ज्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त जे काही सगळं दिसतंय आपल्याला हे सगळं आहे, सगळं स्वप्नवत आहे असं आहे ते. म्हणून एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव एक एक पाहता अवघे स्वप्नवत व्हावं. विठोबा रखुमाई